जय भीम दोस्तों. मित्रांनो, मी आपल्या व्हिडिओमध्ये ज्या ऐतिहासिक पुस्तकांमधून माहिती घेत असतो त्यांची लिंक इथे दिलेली आहे. इथे क्लिक करून डायरेक्ट तुम्ही फ्लिपकार्ट आणि मिंत्राद्वारे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पुस्तके मागवू शकता. 2025 चे बुद्धिस्ट कॅलेंडर सुद्धा इथेच मिळेल. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाचा 207वा शौर्य दिवस मोठ्या उत्साहात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे. यंदा सुद्धा भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील वाहतूक आणि पार्किंग नियम शासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत. विजयस्तंभाकडे जाण्यासाठी डिग्रजवाडीपर्यंत PMPL बसेस उपलब्ध असणार आहेत. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी बंदोबस्ताचा आढावा घेतला. पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. या दिनी लाखोंच्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिक येणार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच मुंबईकडून येणारी वाहतूक 14 ते 15 किलोमीटर अलीकडेच वळवण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे यंदा 207वा शौर्य दिन साजरा होत आहे. परभणी घटनेनंतर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतुकीचं काटेकोर नियोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी भव्य अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विजयस्तंभाकडे जाण्यासाठी डिग्रजवाडीपर्यंत PMPL बसेस उपलब्ध असणार आहेत. विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यासाठी किमान 800 मीटर चालत जावे लागणार आहे. यावर्षी सुमारे 10 ते 12 लाख अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील असा अंदाज बांधण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून पोलीस कर्मचारी, अधिकारी, SRPF तसेच होमगार्ड मिळून जवळजवळ 4500 बंदोबस्त तैनात असणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने अनुयायी येणार आहेत. त्यामुळे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वीच या संदर्भात बैठक घेतली. तसेच विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या निमित्ताने पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच पाहणी केली. पार्किंग, वाहतूक नियोजन, विजयस्तंभ परिसर नियोजन, पाणी व्यवस्था, आरोग्य नियोजन आदी विषयांवर चर्चा केली. अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेण्याची सूचना अजित पवार यांनी दिल्या होत्या. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे अभिवादन दिन साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 4500 पोलीस कर्मचारी त्या दिवशी बंदोबस्तासाठी कार्यरत असणार आहेत. सर्व अधिकाऱ्यांच्या या संदर्भात बैठका झाल्या आहेत. योग्य सूचना दिल्या आहेत. सोशल मीडियावर देखील आमची करडी नजर असणार आहे असं शासनाने सांगितलेलं आहे. तर तुमच्यापैकी कोण कोण भीमा कोरेगावला येणार आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जॉईन बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.